आता बातमी अंजली दमानियांसंदर्भातली। ज्या अंजली दमानिया भल्या भल्यांना गोत्यात आणतात त्याच अंजली दमानिया आता गोत्यात आल्या आहेत का असा सवाल विचारला जातोय तो त्यांच्या एका कृतीमुळे। अंजली दमानियांनी खरात प्रकरणात सीडीआर सगळ्यांसमोर आणले आणि हे सीडीआर लीक कसे काय झाले, त्यांना गृह खात्यानेच मदत केली का हे लीक करण्यासाठी, असे अनेक सवाल विचारले जात आहेत आणि त्यामुळेच अंजली दमानियांना देखील अटक करण्याची मागणी देखील होऊ लागलेली पाहायला मिळते। अशात अंजली दमानिया आता गोत्यात येणार का, अंजली दमानियांचं नेमकं काय होणार आणि त्यांनी सीडीआर का लीक केले पाहूया। अंजली दमानियांच्या अडचणीत वाढ, सीडीआर रिपोर्ट लीक करणं भोवणार, मुख्यमंत्री कार्यालयातून दमानियांना सीडीआर पोहोचला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या सीडीआर रिपोर्टमधील कॉल डिटेल्स बाहेर काढून खळबळ उडवून दिली आहे। दमानियांनी कोणत्या राजकीय नेत्यांना अशोक खरातला किती वेळा कॉल केला याची यादी जाहीर केली। मात्र हे प्रकरण आता दमानिया यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे। दमानियांनी सांगितलेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकर आणि खरातमध्ये एकूण 177 कॉल्स झाले, त्यापैकी 119 इनकमिंग तर 58 कॉल्स आउटगोईंग होते। सर्वात मोठा कॉल होता 22 मिनिटांचा, तारीख होती 6 मे 2025। किती मिनिटं गप्पा झाल्या तर 562 मिनिटं। यानंतर अंजली दमानियांनी एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 कॉल्स झाल्याची माहिती दिली। यापैकी इनकमिंग 10 कॉल्स, आउटगोईंग 7 कॉल्स, सर्वात मोठा कॉल 21 मिनिटांचा आणि तारीख होती 17 एप्रिल 2025। दीपक केसरकरांचा कार्यकर्ता दीपक लोंढे आणि खरातमध्ये तब्बल 189 कॉल्स झाले, दोघांमध्ये 509 मिनिटं बोलणं झालं। तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचंही नाव पुढे आलंय। पाटील आणि खरातमध्ये एकूण 8 कॉल्स झाले, सुनील तटकरे आणि खरातमध्ये एकूण 8 कॉल्स झाले, तर आशिष शेलार आणि अशोक खरातचं एक वेळा बोलणं झालं। अंजली दमानियांनी बड्या नेत्यांचा कॉल रेकॉर्ड बाहेर काढला खरा, पण तो एका कागदावर लिहिण्यात आला होता। त्यामुळे दमानियांना ही माहिती पुरवणारी व्यक्ती कोण, सीडीआर डेटा लीक करणारी व्यक्ती एसआयटी मधील अधिकारी आहे का, अशा पद्धतीनं सीडीआर रिपोर्टची माहिती लीक करणं योग्य आहे का, असे अनेक सवाल विचारले जात आहेत। ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलंय। दमानियांना अटक करून त्यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची माहिती काढावी अशी मागणी होतीये। त्यांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी मी करते। आता ही मागणी मी का करते, याच्या मागे माझा काय हेतू आहे? तुमच्याकडे जी माहिती येते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हे अत्यंत बरोबर आहे। पण आमचं म्हणणं आहे की जी माहिती तुमच्याकडे येते ती योग्य आहे की नाही आहे, ती बरोबर आहे की नाही आहे, ती बनावट आहे का ती सत्य आहे, याची माहिती करूनच तुम्ही ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। जर तसं न करता तुम्ही जी माहिती तुमच्याकडे येते ती जर लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही अनावधानाने का होईना पण तुम्ही काही जणांची फुकट बदनामी करताय। मला प्रश्न पडतो की तपास यंत्रणा असताना, एसआयटी असताना अंजली दमानियांना असे सीडीआर आणि महत्त्वाची माहिती मग कुठला एखादा पोलीस अधिकारी आतल्या हातानं देतोय का? JW मॅरियटमध्ये बसून ही सगळी चर्चा होती का या JW मॅरियटमध्ये काहीतरी शिजतंय, काहीतरी ठरतंय, कोणतरी याला मॅनिप्युलेट करतंय, याची पण चौकशी खऱ्या अर्थानं झाली पाहिजे। दरम्यान संजय राऊतांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे। अंजली दमानियांना पुरवली जाणारी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून येत असल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाही। त्या रॉच्या प्रमुख आहेत का, किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? नाही। म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही, बरोबर आहे। आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच ना, हे का तुम्ही अमान्य करू शकत नाही। पण तरी ती माहिती त्यांच्या माध्यमातून जर सरकार बाहेर काढत असेल याचा अर्थ सरकारच्या टार्गेटवर कोणीतरी आहे। अंजली दमानियांनी दिलेल्या सीडीआर रिपोर्टमध्ये एकनाथ शिंदेंचंही नाव होतं।
राज्याचे उपमुख्यमंत्री एखाद्या भोंदू बाबासोबत 17 वेळा फोनवरून संभाषण का करतात असा सवाल अंजली दमानी यांनी विचारला होता. यावर शिंदे गटाचे नेते चांगलेच संतापलेत. आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी माहिती मी ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन आधी यंत्रणांना दिली. मला नेहमी असा प्रश्न पडतो की अंजली दमनी स्वतःला काही डीजी ऑफ महाराष्ट्र, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र असं समजून त्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपतात. आता त्यांनी शिंदे साहेबांवर जे आरोप केलेले आहेत ते 17 का 18 कॉल शिंदे साहेबांचे आणि अशोक खराचे झाले, त्याच्यापैकी 10 इनकमिंग आहेत आणि 7 आउटगोईंग आहेत. म्हणजे 7 शिंदे साहेबांनी केले, 10 अशोक खरातनं केले असाच अर्थ. आणि ते लँडलाईन वरचे फोन, मला हे कळत नाही की टेलिफोन खातं एखाद्या मंत्र्याचे आउटगोईंग आणि इनकमिंग कॉलचं रेकॉर्ड देतं कसं तिसऱ्या माणसाला. अंजली दमानिया यांनी नेहमीप्रमाणेच अशोक खरातचं प्रकरणही लावून धरलंय. राजकीय नेत्यांचे खरातसोबत असलेले संबंध त्यांनी कथित सीडीआर रिपोर्टमधून उघड केले. मात्र फक्त एका कागदावर लिहिलेला सीडीआर रिपोर्ट त्यांना कारवाईपासून वाचवू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.